म्हणलं ना मी की आपल्या कष्टाचा पैसा आपल्या स्वप्नांसाठी वापरला जात नाही तर दुसऱ्यांचा जातो. म्हणजे काय म्हणायचं सर, आता हा जर कस्टमर आहे, ह्याला लाख रुपये जरी पगार असेल तर याला पुरतो का हो? का नाही पुरत? तर जसं इन्कम तशा त्यांनी काय केलेलं असतं, गरजा केलेल्या असतात. त्यामुळं परत अकाउंटला बॅलन्स काय शिल्लक राहत. आता हा 70% पैसा जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर म्हटल्याप्रमाणे करोडो अरबोत जातो. आणि जो आपल्या स्वप्नांना वापरला जा म्हणजे काय, या छोट्याशा रिटेलरला घ्यायचं, पॉइंट आउट करायचं. हा रिटेलर ज्याच्याकडनं तुम्ही दुकानात माल खरेदी करता, समजा त्यांनी आज पत्र्याचं दुकान चालू केलं असेल, वर्ष 2 वर्षांनी 3 वर्षांनी पत्र्याचं राहतं का हो? काय स्लॅब पडतो. पुढे प्रश्न टाकायचा, कुणाच्या पैशात? हा, कोण खरेदी केली? कुणाच्या पैशात? 2 व्हीलर असेल तर त्याच्यावर 4 व्हीलर दिसती का नाही दिसती? पुन्हा प्रश्न, कुणाच्या पैशात? माझा प्रश्न उत्तर दिलं म्हणायचं. हा 70% पैसा आपली स्वप्न पूर्ण करायला वापरला नाही तर कुणाची स्वप्न पूर्ण व्हायला लागली? हा, म्हणजे सगळ्यांचीच. कारण या सगळ्यांच्या घरात कुणाचा कष्ट पैसा चाललाय? सर, तुम्ही 4 लोकांची नाही 40 लोकांची फॅमिली जगवताय. त्याच्या डोक्यात क्लिअर होतो. 4 लोक नाही 40 लोक तर असतील का नाही? कारण ते एकटे नाही, त्यांची फॅमिली पण आहे ना. आणि ती कुणाच्या पैशात जगती? आलं लक्षात? म्हणजे कष्टाचा पैसा आपला आणि स्वप्नांची दुनिया कोण जगते? आलं लक्षात? म्हणजे मी तुमच्याशी चर्चा करतोय कुठल्यासाठी? 70%साठी. हा आता करोडो अरबोत आहे म्हणायचं सर. आता करोडो अरबोत म्हटलंय तर सिद्ध करणं कर्तव्य आहे म्हणायचं माझं. आज म्हणायचं कुठेही तुम्ही बाहेर फिरता जाता येता तर कुठलंही पाणी पिता का हो? काय घेता? बिस्लरी. कितीला? 20 रुपयाला. ही 20 रुपयाची बॉटल कितीला बनत असते सर माहिती का हो? 99.99% उत्तर मिळतं 6 ते 7 रुपये. 6 ते 7 रुपयात मिळतं. का? तर ते होलसेल वाल्याकडनं बॉक्स आणतात, त्याचा रेट असतो तो. होलसेल वाल्याकडे कुणाकडे पण जा, 6 ते 7 रुपयाला बॉक्स देतो तो, काहीतरी 96 रुपयाला किंवा 84 रुपयाला. बरोबर? मग त्याला तेच सांगायचं, अहो 6 रुपयाला तर येऊच देतोय, मग बनत कितीला असेल? तर उत्तर त्याला पण नसतं निघत. पण आपल्याला सांगायची होती बऱ्याच वेळा उत्तर निघतं 3 रुपये. आणि हे सुद्धा ब्रँडेड वस्तूचं सांगतोय, म्हणजे बिस्लेरी नावाने प्रॉपर, किनले नावाने प्रॉपर. 3-3.5 रुपयात ती बॉटल बनते. मग त्याला पटवून देताना हाच पाठ सांगायचा आहे, 3 रुपयाची बॉटल घेतोय कितीला? म्हणजे एका बॉटल मध्ये एक्स्ट्रा देतोय किती? 17 रुपये. त्यांना म्हणायचं सर मी महिन्याचं 6 महिन्याचं वर्षाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला नाही शिकवणार. तुम्ही खूप अनुभवी, एक्सपिरियन्स हे सगळं मान्य आहे मला, कारण मला कळतं, तुम्हाला फुगून सांगवलेलं की कळत. 1 दिवसाचं करायचं का आपण? 1 दिवसाचं कॅल्क्युलेशन 1 दिवसाचं करायचं? पुढचा प्रश्न टाकायचा, सर तुमच्या आमच्यासारखे भारतात किती लोक आहेत असे की अशी पाण्याची बॉटल घेत असतील? किती लोक असतील? उत्तर निघत नाही, असंच बसते सर लोक. त्यांना आपणच हिंट द्यायची असते. आपली 125 कोटी लोकसंख्या आहे म्हणायचं, किती लोक घेत असतील? म्हणजे आकड्यात म्हणलं तर किती टक्के येईल सर? म्हणजे लाखांमध्ये 25 कोटी म्हणताय तुम्ही सर. वाईटात वाईट अजून विचार करतो. तुम्ही जास्त सांगितलंय ना, मी कमी करतोय. फक्त 1 कोटी घेतील का? 1 कोटी लय वाईट विचार केला आता मी सर. 1 कोटी गुणिले 17 केलं तर एका दिवसाचं वाटप किती झालं सर? विचार करा, वर्षभरात आपण प्रत्येक गोष्ट एमआरपीने आणतो. लाखो रुपये आपल्याच घरात वाया चाललेत. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह असेल. तुम्ही नीट ऐकलं असेल माझा आतापर्यंत जेवढा पॉईंट आहे. कारण ह्याच्यातच बऱ्याच गोष्टी असतात त्याच्या खिशाच्या की ज्या वाया चाललेल्या असतात आणि त्याला आयडिया नसते बऱ्याच वेळा. आणि इथं सगळं कव्हर होतं बऱ्यापैकी आणि मग तो पुढच्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेता. इथं जर हे क्लिअर झालं डोक्यात की त्याचा 99.9% आपल्या बाजूकडे होतो येतो आणि त्याला कळायला लागतं की माझा खरंच लय पैसा वाया चाललाय आणि काही खोटं नाही. आता हे एका वस्तूचं काढलं आपण, वर्षभरात हजारो वस्तू खरेदी करतो सगळ्या एमआरपीने, लाखो रुपये आपल्या घरातच. आता हे जो उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर एक गोष्ट मला आता आलं घरात म्हणायचं, घरात असेल तर म्हणायचं, घरात आलं म्हणायचं. टीव्हीकडे बघून मला आठवलं एक जाहिरात लागते बघा ती, थंडा थंडा कुलकुल. कशाची? नवरत्न तेल. प्रत्येकाला माहित असतं कशाची. आता ऍड आठवली म्हणल्यावर ऍड कोणती साहेब करतो तो?
ते बी आठवणार. बच्चन साहेब कमीत कमी घेतात किती हो? कोटी रुपये. करोडो रुपये घेतात. सिंपल क्वेश्चन विचारायचा आहे. नवरत्नची तेलाची पुडी किती रुपयाला भेटते? 1 रुपये. हा, किती रुपयाला? साधा सोपा प्रश्न. 1 रुपयाच्या बदल्यात कंपनीला करोडो रुपये द्यायला कसं परवडतं? कसं परवडतं? आपल्याच खिशातनं जातात. आपण खरेदी केली की त्यांना कसं परवडतं? प्रमोशन. म्हणजे खरेदी कोणी केली परत? आपणच. म्हणजे आपणच. म्हणजे म्हणायचं सर इथं बसून बिचारे बच्चन साहेबाच्या गाडीचं मर्सिडीजचं तुम्ही डिझेल पण भरताय, त्यांच्या घराचं लाईट बिल बी तुम्ही भरताय इथं बसून. का? खरंच नवरत्न तेल एवढं भारी आहे का? बच्चन लावत असेल का स्वतः? पण त्याच्या सांगण्यावर करोडो लोक लावतात ना लावतात. पण त्यांना हा पण पॉइंट क्लिअर करायचा. ऍड असती किती वेळाची? 1 तासाची? किती असेल? 10 सेकंद. 10 ते 20 सेकंद. 10 ते 20 सेकंदात बच्चन साहेब घेतात कधी घरी? घरी किती नेतात? करोड रुपये. करोडो रुपये नेतात. आणि कुणाच्या कष्टाचे? आपल्या. काढा का पॉइंट. आता म्हणायचं सर आता आपल्या मेन मुद्द्यावर यायचं म्हणजे काय? सर मी ज्या गोष्टीसाठी आलोय ती डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे काय? तर ज्या कंपनीसाठी मी तुम्हाला भेटायला आलोय त्या कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आणि माझी कृपया नम्र विनंती आहे, या कंपनीचं, या आपल्या कष्टाच्या कंपनीचं नाव घेताना लाजायचं नाही. लोकांनी फसवलेलं आहे. लोकांच्या कंपन्याला बढवत्या. तुमची आहे का? मग छाती टोकपणे बोलायला घाबरायचं नाही. तर जीव मारून माय लाईफ साठी आलोय भेटायला, माय लाईफ लिमिटेड आलोय, जीव मारून सांगू. तिथं ते तुमचा कॉन्फिडन्स बघतो. तुमचं जर कंपनीचं नाव सांगायला येत नाही, तुमच्या बरोबर जिंदगी बदला येईल का देऊ? कळते का मला काय म्हणायचंय? छाती टोकपणे सांगायचं माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी मी तुमच्याकडे आलोय आणि आमची कंपनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते. आणि ती करते काय म्हणायचं सर? मॅन्युफॅक्चरिंग कडनं मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करते आणि आपल्या माध्यमातून इथं पोच करते. आणि होतं काय म्हणायचं? या मधल्या लोकांना आम्ही काय करतो? बायपास करतो, काढून टाकतो. आणि काढून टाकल्यामुळे होतं काय? हा 70% पैसा आधी जो ह्यांच्यात वाटला जायचा, सर आता वाटला जाईल का? सेम उत्तर ती बी देतो, नाही वाटला जात. तो येतो म्हणायचं कंपनीकडे आमच्या. पण आमच्या म्हणायचं ना, आपल्या म्हणायचं. ते बी आपलाच आहे. तुझं माझं करायचं नाही प्लॅन मध्ये कधी. आपला शब्द वापरायचा. क्लिअर? आपल्या कंपनीकडे येतो आणि आपली कंपनी सुद्धा फ्री काम करत नाही म्हणायचं. कंपनी त्यातनं 15 ते 20% स्वतःचा प्रॉफिट म्हणून बाजूला काढते. का काढते? त्याचं कारण कंपनी चालवायला खर्च लागतो. कंपनीत लोक कामाला आहेत, कंपनीतल्या कामातल्या लोकांना पगार द्यावा लागतो, मेंटेनन्स करावा लागतं वेगवेगळ्या गोष्टीचा. त्याच्यासाठी 10-20% तर कंपनी लागणारच आहे. म्हणून त्यासाठी त्यातले 70% काय करते? 20% काढून घेते. उरलेले जे काय 50-55% नफा राहिलेला आहे, किती? 70 मधनं 20 गेलं, राहिलं किती? 50-55% नफा. हा जो काही नफा राहिलेला आहे हा तुमच्या आमच्या कष्टाचा मोबदला म्हणून सगळ्यांनाच वाटते. कुणाला वाटते? तुमच्या आमच्या कष्टाचा मोबदला म्हणून इथं सगळ्यांनाच वाटते. पण पुढे एक प्रश्न विचारायचा, पण सर माझं इथं मी वाटतो म्हणलं ना पैसे, पण या जगात कस्टमर म्हणून पैसे कमावता येतात का? येतात का? या जगात कस्टमर म्हणून पैसे कमवू शकत? तर सर इथं सुद्धा तुम्ही कस्टमर म्हणून पैसे कमवू शकत? मग काय करावं लागत? कंपनीकडनं, म्हणजेच काय? कंपनीमध्ये जो कोणी व्यक्ती कंपनीकडनं एकदा खरेदी करत, इथं लिहायचं इमानदारी, किती वेळा खरेदी? एकदा खरेदी करत, कंपनी त्याला कस्टमर ठेवतच नाही म्हणायचं. कंपनी त्याला कस्टमर ठेवत नाही. तर काय करते? तर कंपनी त्याला एका खरेदी कंपनीचं लिगल डिस्ट्रीब्युटरच बनवते. काय बनवते? डिस्ट्रीब्युटर बनवते. आणि सर डिस्ट्रीब्युटरशिप दिली तर किती वस्तूंची, किती प्रकारच्या वस्तूंची देणार आहे? तर 155 प्लस वस्तू आहेत आपल्याकडं. 155 प्लस प्रकारच्या वस्तू आहेत. प्लस येईल ते एप्रिल मध्ये यामध्ये 112 नवीन प्रोडक्ट अजून प्लस होणार आहेत.
सर या सगळ्यांची काय म्हणतोय मी तुम्हाला काय देणार आहे? Distributorship. डिस्ट्रीब्युटरशिप देणार आहे. आणि ती पण किती खरेदीत? एका एका खरेदीत. सर माझा एक सिंपल प्रश्न आहे म्हणायचं, सर छोटस दुकान चालू करायचं झालं तर किती खर्च येईल हो? किती खर्च येईल? 2-3 लाख रुपये. सेम उत्तर येतं असंच. 2-3 लाख रुपये. किती प्रकारच्या वस्तू ठेवणार दुकानात? 15-20. 5-10-50 प्रकारच्या लयत लय. आणि तेवढ्यासाठी खर्च किती सांगताय? 2 ते 3 लाख रुपये. सर एवढी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही घ्यायला पण तयार आहे. कारण तुम्ही छोटस दुकानाचा खर्च किती सांगताय? 2-3 लाख रुपये. मी काय द्यायचं म्हणतोय? आणि हे लोकांना समजून सांगा. डिस्ट्रीब्युटरशिप म्हणजे काय? जसं पार्लेची एजन्सी असती, जशी कॅडबरीची एजन्सी असती. तुम्ही विचार करा म्हणायचं, सर पार्लेची एजन्सी घ्यायला किती लागतात? 3-4 लाख रुपये डिपॉझिट, तेवढ्याचाच माल बी घ्यावा लागतो. पण कॅडबरीची एजन्सी घ्यायची असेल तर 12 ते 13 लाख रुपये डिपॉझिट आहे. आणि तिथून पुढे खरेदी. म्हणजे इमॅजिन करा, 5 रुपयाचं प्रोडक्ट आहे कॅडबरी, त्याचं डिपॉझिट किती? 12-13 लाख, जो डिस्ट्रीब्युटर बनतो. तर एवढी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप मी तुम्हाला द्यायला तयार आहे. किती प्रकारची वस्तू? पार्ले एकच प्रकार आहे, डोक्यात घालायचं. कॅडबरी एकच प्रकार आहे. मी किती प्रकार म्हणतोय? 155 प्लस, का तर 112 यायचेत ना अजून, प्लस व्हायला. मग एवढी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप मी द्यायला पण तयार आहे, तुम्ही घ्यायला पण तयार आहे. पण कारण सांगू का सर म्हणायचं, आज आपल्याकडे लाखो रुपये नाही आहेत म्हणून तर आपण व्यवसाय करत नाही म्हणायचं, जॉब करतोय किंवा छोटे मोठे कामधंदा करतोय. मग एवढी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप जर मी तुम्हाला एका खरेदीत द्यायला तयार आहे आणि तुम्ही घ्यायला तयार आहे, तर प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते म्हणायचं. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते. तुमच्या आर्थिक स्थितीनुसार कितीत करू इच्छिता? आता उत्तर द्या ना तुम्ही. तुम्ही कस्टमर आहेत माझे. कितीत करू इच्छिता? कितीत? 30-40,000. त्यातला रुपया नको मला. फक्त आणि फक्त 10,000 रुपयाची खरेदी करू शकता का? कारण माझा आतापर्यंत अनुभव आहे, 40-50,000, लाख रुपये, 2 लाख रुपये कुणी ना कुणी उत्तर देतच. त्याला डायरेक्ट उतरून आणायचं कुठं? जे आपले जॉईनिंग अमाऊंट आहे. सर नको आम्हाला ते लाख रुपये तुमचे, तुमच्याकडे आहेत मला कळालं आता म्हणायचं. त्याच्यावर कळतं ना त्याची फायनान्शियल कंडिशन काय. खिच्यात हाय केलं उत्तर भेटलं ना, लाखभर रुपये देऊ शकतो, नको आम्हाला 10,000 देता का नको सर म्हणायचं. पण तुम्ही 10,000 देताय, पण त्याची काय करायची तुम्हाला? म्हणजे काय? याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार? आणि हे नाही नीट समजून सांगायचं सर. पैसे दिले त्याच्या बदल्यात प्रोडक्ट, ते सुद्धा तुमच्याच आवडीचे देणार म्हणायचं. माझ्या जबरदस्तीचे एक बी प्रोडक्ट तुम्हाला देणार. पैसे दिले, प्रोडक्ट मिळाले, सर तुमचं माझ्याकडं आणि माझ्या कंपनीकडं काय राहिलो? आला पॉइंट जागेवर. म्हणजेच काय सर, इन्व्हेस्टमेंट हा प्रकार आला का? इन्व्हेस्टमेंट म्हणजे मराठीत ज्याला गुंतवणूक म्हणतो आपण, गुंतवणूक हा प्रकार आला का? पैसे दिले, वस्तू मिळाल्या, तुमचं 1 रुपया सुद्धा कंपनीकडे राहत. म्हणजे 0% इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही आमच्यावर व्यवसाय करणार आहे. म्हणजेच इथून पुढे जर तुम्हाला व्यवसाय करायची वेळ आली, करावं वाटलं, तर इथून पुढे तुम्ही माझ्या बरोबर माझ्यासारखंच फ्री बिझनेस करणार आहे. फ्री. माहिती होतं का कुणाला आपण फ्री बिझनेस करतोय? हा पॉइंट माहिती होता का? आपण डोक्यातच घालत नाही कधी समोरच्या. सर 1 रुपया सुद्धा तुमचा माझ्याकडे नाही. पहिल्या दिवसापासून तुम्ही माझ्याबरोबर कसा धंदा करणार आहे? फ्री. 1 रुपया नाही ठेवला मी तुमचा. सर इथून आता 4 पैसे मिळाले तर चालतील का? बिझनेस म्हटलं ना मी, 4 पैसे मिळाले तर चालतील का नको? चालतील. तर मग बिझनेस म्हणतोय म्हणल्यावर पहिलं ज्या वेळेस तुम्ही इथं पहिल्यांदा खरेदी करताय, सर कस्टमर म्हणून खरेदी करणार का डिस्ट्रीब्युटर म्हणून? डिस्ट्रीब्युटर. कळता? फायद्यावाला सगळ्यांना कळतं, तुम्हाला बी कळलं. मग तुम्हाला वस्तू डिस्ट्रीब्युटर प्राइसला देऊ का एमआरपीला? डिस्ट्रीब्युटर प्राइस. त्याच्याकडनंच उत्तर येतं बरोबर. मग सांगायचं सर हाच तुमचा पहिला फायदा. सगळ्या वस्तू तुम्हाला कुठल्या किमतीला देणार आहे मी? बीपी प्राइस. डिस्ट्रीब्युटर प्राइसला. म्हणजे काय ते बी कळत नाही. डिस्ट्रीब्युटर प्राइस म्हणजे बऱ्याच लोकांना. म्हणजेच काय, तुम्ही दिले किती म्हणायचं? 10,000. तुम्ही मला देताय 10,000, पण मी तुम्हाला माल देणार आहे जवळजवळ 14,000 ते 15,000चा.
लिहायचं तिथं प्रत्येक गोष्ट अशी जशी मी लिहितोय, कारण लोकांना सांगण्याने कळत, लिहिल्याने दिसतं. त्याला सांगायचं तुम्ही दिले किती, पण मी तुम्हाला माल कितीचा देतोय, 14,000 तोटा झाला का नाही. सर? तुमचा खरेदीचा फायदा झालाय. 10च्या बदल्यात मी 14-15 हजारचा माल देतोय, म्हणजे तुमचा इथं खरेदीत सुद्धा लॉस होत नाही. आता मला सांगा म्हणायचं सर, जे 10,000चा माल घेतलाय तुम्ही 10,000ला विकणार का 14-15ला? 14 म्हणजे कुठल्या किमतीला? MRP. कुठल्या किमतीला? MRP. मग MRP ला विकताय तर मध्ये राहणारा जो रिटेल प्रॉफिट आहे, जो 3-4 हजार 5 हजार जो काही राहील तो तुम्ही तुमच्याकडे ठेवणार का मला देणार? आमच्याकडे व्यवहार सगळ्यांना कळतो. कुणाकडे ठेवणार? स्वतःजवळ ठेवणार. आलं का लक्षात? म्हणजे हे लोकांना कळत नाही की माल विकला तरी पैसे कुणाकडे राहणार आहे, आपल्याकडे. म्हणजे इन्कम जे पारंपरिक पद्धतीत चालतं त्याच पद्धतीने मिळालेला पैसा आहे. पण मी ज्याच्यासाठी तुम्हाला इथं भेटायला आलोय, एवढ्या लोकांना प्लॅन द्यायला आलोय, मी त्याच्यासाठी आलेलो नाही. मी आलोय ना सर म्हणायचं तुम्हाला भेटायसाठी, तर या गोष्टीसाठी आलोय ज्याला म्हणतात प्रमोशन. आणि पुढे प्रश्न विचारायचा, सर तुम्ही जाहिरात कधी केली का हो? तुम्ही जाहिरात केली का कधी? नाही केली. रोज करतो तरी काही लोक नाहीच म्हणतात. सिंपल क्वेश्चन विचारायचं असतं यावेळेस, सर चांगलं हॉटेल कुठलं हो तुमच्या गावचं? कुठलं या वरवण भागातलं? चांगलं कपड्याचं दुकान सांगा. चांगलं कपड्याचं दुकान, चांगलं एखादं शोरूम सांगतो का नाही सांगतो? आता त्यांना हे डोक्यात घालायचं, पण आपल्या सांगण्यावरून लोक खरेदीला जातात का नाही जातात? लोक खरेदीला जातात, लोक खरेदी पण करतात. त्याच्या बदल्यात दुकानदार आपल्याला 5-10% डिस्काउंट देतो तो. नाही. म्हणजे आतापर्यंत हे काम धंदा आपण कसा करतोय? फ्री मध्ये समाजसेवा करतोय, ज्याचा रुपया सुद्धा घरात येत. आता हेच जर काम तुम्ही खरेदी केलेले प्रोडक्ट वापरल्यानंतर चांगला किंवा वाईट अनुभव येईल का नाही? तुम्हाला पण आला का नाही आला? तसंच त्याला विचारायचं, चांगला वाईट अनुभव येईल का नाही? आलेला अनुभव तुम्ही लोकांना सांगताल का नाही सांगताल? सांगताल. आणि असं सांगण्यावरनं जर तुमच्या एखाद्या नातेवाईकाने ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होतं, ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस तुम्हाला 2 झोन मिळतात काम करायला, ज्याला ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2 म्हटलं जातं. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काय संधी मिळते, जसं तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाला तसं डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करण्याची परवानगी मिळते. ती विचार करेल मी कसा डिस्ट्रीब्युटर बनू शकतो. मग त्याला परत रिव्हर्स गेअर मध्ये टाकायचं, त्याला विचारायचं, सर तुमच्या एका पण नातेवाईकाला फक्त 10,000च्या खरेदीत डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली का? उत्तर नाहीच मिळणार. मिळालं असतं तर ते दीर्घाय मारे असतं. कुणालाच भेटलेलं नाही, मला माहिती ना चांगलं. एवढ्या 155+ प्रोडक्टची डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली का? उत्तर परत नाहीच येणार. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट परत आठवायचा, सर फ्री मध्ये धंदा करण्याची संधी मिळाली का? मग काय वाटतं सर, तुम्ही सांगितलं तर त्यांना आवडेल का नाही आवडेल? उत्तर काय निघणार? आवडेल. येस, आवडेल. मग सर तुमच्या सांगण्यावरनं जर तुमच्या एखाद्या नातेवाईकांनी तुमच्यासारखीच ऑर्गनायझेशन 1 मधनं 10,000ची खरेदी केली, सेम तुमच्यासारखीच, आणि ऑर्गनायझेशन 2 मधनं तुमच्या एखाद्या मित्रांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने ऑर्गनायझेशन 2 मधनं 10,000ची खरेदी केली, तर कंपनीचा पहिला रूल आहे ऑर्गनायझेशन 1 आणि 2 मधनं जो काही सेल होतो. आता सेल म्हणजे काय सर? त्यांनी खरेदी केली, कुणामुळे केली? आपल्यामुळे. म्हणजे तुमच्या हिशोबात माल काय झाला? सेल झाला. आला का लक्षात? मग जो काही सेल होतो तो केला जातो मॅच, आणि त्या मॅचला म्हणतात मॅचिंग अमाऊंट. आणि ती मॅचिंग अमाऊंट कशी काढतात? तर दोन्हीकडचा सेल सारखा पकडतात. सारखा म्हणजे काय? इकडनं 10 इकडनं 10 तर मॅचिंग सेम 10. म्हणजे किती मॅचिंग होईल? 10,000. बऱ्याच वेळा हे समजत नाही, तर पुढचा पार्ट लगेच क्लिअर करायचा. सर इकडनं 20 झाला, इकडनं 20 झाला, म्हणजे मॅचिंग किती होईल? 20. 50-50 झालं तर 50. लाख झालं तर लाख. त्याचं क्लिअरच होतं कसं मॅच होतं. 10 वेळा सांगायची गरज येत नाही. ती जॉईनिंग कसं होतं, 12% कसं येतं, अर्धा टक्का कसं येतं, काय कळायची गरज. त्याला डायरेक्ट अमाऊंट होती मॅच कशी. असं मॅच झालं ना म्हणायचं, सर आतापर्यंत जी समाजसेवा केली त्याच्याबद्दल काय मिळालं नाही. पण इथं याच्या बदल्यात आपल्याला कंपनी सेल्स टर्नओव्हर बोनस म्हणून 12% देते. किती देते? 12%. 12% देते.
मग 10,000च्या 12% काढलं तर किती येतो? 1200 रुपये. आता त्यांना इथं क्लिअर नीट समजून सांगायचं, कारण बऱ्याच लोकांना किती जरी अनुभव असला तर या गोष्टींचं नॉलेज नसतं. याच प्रश्नांची उत्तरं तुमची ठाम ठेवा, तुम्हाला जॉईनिंगला कधीच त्रास येणार नाही. म्हणजे काय? पहिलं, हे जे इन्कम मिळतं ना म्हणायचं सर, तुम्हाला कॅशनी मिळत नाही, चेकनी मिळत नाही. जेवढ्या लपड्याच्या कंपन्या होत्या, बंद पडलेल्या कंपन्या आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम हा होता, ती कॅशनी चेकनी पैसे द्यायचे. हा सगळ्यात मोठा लॉस होता पहिल्याचा. मग आपली कंपनी कॅशनी पण देत नाही, चेकनी पण देत नाही सर, तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटला जमा होते. कुठं जमा होते? आणि आताची लोक बऱ्यापैकी सुशिक्षित असतात, कळतं थोडंफार, त्यांनाच प्रश्न विचारायचा, सर कुठलाही व्यवहार बँक टू बँक होतो जो, तो लिगल असतो का इलिगल? कसा असतो? त्यांनीच उत्तर दिलं. कसा असतो तो? लीगल. म्हणजे माझं मिळालेलं इन्कम कसं आहे? लीगल. डोक्यात गेलं. प्लस म्हणायचं, या इन्कम मधनं कंपनी 5% टीडीएस पण कापते. हा दुसरा पॉइंट जे लपड्यावाल्या कंपन्यांचा होता. 5% टीडीएस इन्कम टॅक्स कापून तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. लिगल का इलिगल? पॉइंट नंबर 2 क्लिअर. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा छाती टोकपणे पॉइंट मांडण्यासारखा, आपल्याकडे खूप मोठा प्राऊड फील होण्यासारखा आहे की सर म्हणायचं, भारतातला लिगल इन्कमचा पुरावा किती लोकांना माहिती हो? आता इथे नवीन पैकी उत्तर द्या कोणी. माहिती का फॉर्म भारतातला लिगल इन्कमचा पुरावा काय? नवीन कोण आहे का इथं? नवीन हा काय? आता ऐकलंय म्हणून बऱ्याच माहिती. फॉर्म नंबर कुठून भेटतो? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं मिळतो. बरोबर. मग फॉर्म नंबर 16 आहे सुद्धा सर या व्यक्तीच्या नावाने येतो. कुणाच्या? या व्यक्तीच्या. म्हणजे कुणाच्या नावाने येणार सर? तुमच्या नावाने इन्कम लिगल येणार. फॉर्म नंबर 16 आहे सहित. आता म्हणायचं सर लिगल इलिगल साठी काय राहिलं का? काय सुद्धा राहिलं? मग सगळंच लिगल आहे माझं, तर भविष्यात सेल वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. सर समजा वाढत इथं 300 डिस्ट्रीब्युटर झाले, इथं 300 डिस्ट्रीब्युटर झाले, तर व्हायला किती वेळ लागेल हो सर तुमच्या माध्यमातून? किती वेळ लागेल? बऱ्याच वेळा लोक बोलत नाहीत, बराच वेळ लागेल, लई दिवस लागतील, अशी उडवडीची उत्तर मिळतात. तर आपण हिंट द्यायची असते तिथं, सर 1 महिना लागेल, 6 महिने लागेल, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, किती लागेल? ती पकडते एक आकडा बरोबर. किती लागेल? 2 वर्ष. 1 वर्ष. चला लागले, तुम्ही म्हणताय 1 वर्ष लागले, आणि इथं डोक्यात पाठ इमानदारीचा तो घालायचा असतो. तो म्हणजे काय? सर 1 वर्षानंतरचं स्वप्न बघू म्हणायचं, आता नाही. तुम्ही आता सुरू केला ना व्यवसाय आमच्या बरोबर, 1 वर्षानंतर जर ह्या व्यवसायात हे जर असं घडलं तर काय होऊ शकतं? आता हे 300 लोक तुमचेच नातेवाईक, तुमचेच मित्रमंडळी, तुमचेच ओळखीचे लोक, इमानदारी तळमळीने बिझनेस तुमच्या माझ्यासारखा मिळून किती लोक इमानदारीने करतील? किती करतील? हेच उत्तर येतं. 100, 200.